संडे आहे म्हणून मी ठरवला का कोलंबी रस्सा बनवू. म्हणून मी कोलंबी घेतली आणि मग ती कोलंबी रस्सा बनवायची सुरुवात केली. कोलंबी रस्सा मी एवढा काय स्पेशल काय बनवत नाही. तेल टाकला, तेल नंतर त्यात थोडी लसूण घेतलं. लसूण घेतल्यानंतर लसूणला मी पूर्ण मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यानंतर मी कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकली. तर ती पेस्ट वगैरे टाकून झाल्यानंतर टोमॅटोची पेस्ट केलेली ती टाकली आणि मग मसाले वगैरे टाकायची सुरुवात केली. मसाले वगैरे पण आपल्या चवीनुसार मसाले टाकायचे. ते मसाले वगैरे टाकून झालं त्याच्यानंतर त्या सगळ्या मसाल्यांना मी मिक्स केलं. मग त्याची पूर्ण ग्रेव्ही बनवून झाली. तर ग्रेव्ही बनवून झाल्यानंतर त्यात थोडं खोबरं घेतलं, खोबरं टाकलं आणि मग खोबरं पण मी आधीच टाकते, मी नंतर खोबरं टाकत नाही. खोबरं वगैरे टाकून झाल्यानंतर त्यांना पण मिक्स केलं आणि मिक्स पूर्ण पेस्ट पूर्ण ग्रेव्ही रेडी झाली. त्याच्यानंतर मी घेतल्या कोलंब्या. तर त्याच्यानंतर कोलंबी टाकायची सुरुवात केली. आधी मी एक टाकत होती, तर हे बोललं पूर्ण सगळं एकत्र टाक. तर पूर्ण कोलंबी त्यात टाकून झाल्यानंतर त्यांना मिक्स केलं आणि मग ती कोलंबीचा रस्सा वाढवावा म्हणून त्यात जरा पाणी वगैरे टाकलं आणि कोलंबीला शिजत ठेवली. ती पूर्ण होईसपर्यंत गॅसवर जरा 5-10 मिनटं ठेवली. कोलंबी काय लगेच शिजतंय ती, एवढा पण त्याला टाईम. तुम्ही कशा पद्धतीने बनवताना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग ती कोलंबी शिजत आली त्याच्यानंतर मी त्यात कोथिंबीर टाकली. कोथिंबीर आपले सगळे गार्निशिंगसाठी टाकतात, मी पण गार्निशिंगसाठी पण टाकले आणि जरा टेस्ट येईल ना त्याच्यामुळे टाकली. आणि मग कोलंबी वगैरे रेडी झाली आमची आणि आम्ही दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि कोलंबी झालेली चांगलीच झालेली. जेवण वगैरे करून घेतलं आणि TV बघत बसलो. तर तितक्यात आमचा प्लॅन झाला की सिवडला जाऊया. तसं पण संडे घरीच होतं म्हणून आधी फर्स्ट पेट्रोल पंपवर गेलो. मग कलंबोलीच्या इथं ट्रॅफिक भेटली, त्या ट्रॅफिकमध्ये जरा थांबलो. मग वंडर पार्कच्या रस्त्यातून आम्ही सिवडला पोचलो. सिवडला पोचतात तिथे क्रिसमससाठी मस्त क्रिसमस ट्री उभारला होता आणि डायनोसॉर वगैरे होते. ते बघून मला जाम मज्जा आलेली. मला असं कार्टून्स आवडतात. आम्ही सिवडला पोचतात, सिवडमध्ये एंट्री डायनोसॉर होते खूप सारे. त्यांच्याजवळ आम्ही फोटो वगैरे काढले, मी व्हिडिओ काढत होती. जरा मस्ती मजाक चाललं होतं आमचं तिथं डायनोसॉरजवळ. आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये आता सिवड बोललो तर तिथे खूप सारे कपड्यांची शॉपिंग वगैरे करायला गेलो. पण मला एवढं फारसं कपडं जास्त आवडलं नाही. तरी पॅन्ट बघा 299ला पॅन्ट होती आणि मी शॉक झालो ती पॅन्ट बघून. मला हसायला आलेलं, तर शपथ सांगते ते पॅन्ट एक बघून. मग ह्यांचं जरा व्हिडिओ, ह्यांचा लुक कसा दिसतं हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला सँडल आवडली होती तिथे, बट त्यांच्याकडे साईज अवेलेबल नव्हती. माझ्या पायांच्या साईजमध्ये सँडल मला भेटतच नाही लवकर. मग ते बोललं एक व्हिडिओ काढता. आमचा लुक काय एवढा खास नव्हता, बट आम्ही दोघं कशी दिसता हे कमेंटमध्ये सांगा. मग तिथे पार्क उभारला होता, त्याची एंट्री फी होती 399. बट एवढा आतमध्ये जाऊन काय आता वरतून पण पूर्ण मजा घेता येत होती. सिवडच्या वरच्या फ्लोअरवरून पूर्ण मजा घेतली. मग तिथून समोर ट्रेन आली, तर ट्रेनला बघून ट्रेनची एक व्हिडिओ घेतली आणि गेलो टॉय स्टोअरमध्ये. टॉय स्टोअरमध्ये जाताच मला टेडी आवडला होता, बट ते मला टेडी घेत नाही. मग पेपा पिगचे मला सेट दिसलं, बट तो पण नाही मी घेतलं. ते मला घेतच नाही. असं टॉयज वगैरे मागलं तरी ते घेत नाही. मग आम्ही जरा फोटो काढण्यासाठी लास्ट टॉप फ्लोअरला गेलो. टॉप फ्लोअरला जाऊन झाल्यानंतर मी त्यांना सांगत होते मला साडी पाहिजे. तर ते बोलतात साडी सिवडमधनं मॉलमधनं साडी घ्यायची. तर बरं जाऊन दे, मग मेकअपच घ्यायला जातो. मेकअपचा घ्यायला गेलो, बट तिथं शूट अलाउड नव्हती म्हणून हा डेंजर असा दिलेला, सगळ्यात डेंजर भाई हा आहे. आणि मग ते स्टेअरवरून उतरत होते म्हणून त्याही व्हिडिओ घेतली. आणि मग मी हरवलेली, ते मला शोधत होते मॉलमध्ये. आणि दोन्ही मोबाईल त्यांच्याकडे होते, माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला हे नव्हता. चला आता बाय बाय करूया सिवड मॉलला. मग आम्ही खारघरला गेलो काहीतरी खाण्यासाठी. तर तिथे पण शॉपिंगचं सगळं होता.
म्हणून मला तिथं कवर आवडले, म्हणून मी कवर वगैरे घेतला आणि मग आम्ही तिथे मोमोज ऑर्डर केलेले. म्हणून मोमोजची वाट बघत होतो. घरून जेवून गेलेलो तरी पण आता बाहेरचं खायलाच लागतं ना. आमचं मोमोज आले, मोमोज वगैरे खाऊन आम्ही घरी आलो आणि मग फ्रेश वगैरे होऊन जरा आराम केला आणि उठल्यानंतर चहा घेतला. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर चिकन आणला होता, तर तो चिकन बनवायला घेतला. मला मार्गशीर्ष महिना नसतं, मला फक्त गुरुवारच असतो. नंतर जेवण वगैरे करून झाल्यावर आम्ही झोपायला आलो. सो बाय, गुड नाईट गाईज, आणि असंच प्रेम करा.